नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा पॉइंट पाहणार आहे। आता हा पॉइंट पाहण्याआधी आपण सुरुवातीला न्यूटन्स सेकंड लॉ समजून घेऊया। मग न्यूटन्स सेकंड लॉ आहे काय? तर न्यूटन्स सेकंड लॉ म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन, हे 9th मध्ये आपण पाहिलेलं आहे। मग हा लॉ काय सांगतो? तर एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन तयार होतं, हा न्यूटन्स सेकंड लॉ सांगतो। मग ॲक्सेलरेशन तयार होतं म्हणजेच काय? तर त्याच्या स्पीडमध्ये चेंज होतो। मग आता आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघायचं आहे। मग आता आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे की अर्थ जी काय आहे ती अर्थ त्याच्या वरती जे काय ऑब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती काहीतरी फोर्स ॲक्ट करते। मग हा जो काय फोर्स ॲक्ट केला या फोर्समुळे काय होणार आहे? त्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन तयार होणार आहे आणि हे जे काय ॲक्सेलरेशन आहे हे तयार झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। म्हणून या म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ॲक्सेलरेशन तयार झालं त्या ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणतो? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो। इथपर्यंतचा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ॲक्सेलरेशन बॉडीत तयार होतं त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणायचं। आता ही जी काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे याला डिनोट केलं जातं स्मॉल जी ने, ठीक आहे। आता हे जे काय स्मॉल जी आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे याची डायरेक्शन कुठं असणार आहे याच्याबद्दल आपण बोलूया। आता पहा, समजा ही अर्थ आहे, या अर्थचा हा काय आहे? सेंटर आहे। आता मला सांगा, आपण या धड्याच्या सुरुवातीलाच बघितलं होतं की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो फोर्सची डायरेक्शन कोणत्या दिशेला आहे सांगा? त्या फोर्सची डायरेक्शन कुठं आहे सांगा? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। मग हे ॲक्सेलरेशन जर फोर्समुळे तयार होत असेल आणि हा फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ असेल तर ह्या जी ची सुद्धा डायरेक्शन कुठं असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ असणार आहे, ठीक आहे। म्हणजे जी ची डायरेक्शन जरी तुम्हाला विचारली तरी काय असणार आहे? जी ची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ असणार आहे, ठीक आहे। आता ह्या जी ला आपण डायरेक्शन दाखवतोय। मग जर जी ला डायरेक्शन दाखवण्याची गरज असेल तर ही जी काही जी आहे ही जी कसली क्वांटिटी असणार आहे? वेक्टर क्वांटिटी असणार आहे, ठीक आहे। इथपर्यंतचा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल। आता याच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहे? जीचं एक्सप्रेशन तयार करूया। म्हणजे ही जी काही जी आहे या जी ची व्हॅल्यू असते gm अपॉन आर स्क्वेअर। मग ही व्हॅल्यू तयार कशी झाली हे आता आपल्याला पाहायचं आहे। सो एकदम सिंपल साधं एक्सप्रेशन आहे, जास्त गोष्टी काहीही लक्षात ठेवायच्या नाही आहेत। पहा, आपण सगळ्यात सुरुवातीला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला। न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण काय बघितलं होतं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय होता बघा? फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, बरोबर। आता समजा दोन ऑब्जेक्ट आहेत, एक ऑब्जेक्ट आहे जो की अर्थ वरती आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे स्वतः अर्थ आहे। मग मी हे एक्सप्रेशन चेंज करून काय लिहितो बघा? दॅट फोर्स, कुठला हा फोर्स आहे? जो की अर्थ आणि या ऑब्जेक्ट मध्ये अप्लाय होतोय तो फोर्स जी m1। आता हे जे m1 आहे हे m1 आपण मानूया मास ऑफ अर्थ आहे। मग मास ऑफ अर्थ आपण डिनोट करतो कॅपिटल एम ने। m2 म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं मास आहे असं आपण मानूया, ते डिनोट केलं आपण समजा स्मॉल एम ने, डिवायडेड बाय डिस्टन्स। आता बघा की अर्थचं मास इथं मेजर करणार आहे, ऑब्जेक्ट जो काय असणार आहे तो अर्थ सरफेस वरती असणार आहे। म्हणजे सेंटर पासून अर्थ सरफेस पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो सांगा? रेडियस। सो जे काय दोघांच्यातलं डिस्टन्स आहे ते आहे आर। सो या ठिकाणी तयार होईल आर स्क्वेअर। हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1। आता सुरुवातीला आपण बघितलं न्यूटन्स लॉ काय सांगतो? जो काय फोर्स आहे तो फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन। पण सध्या हा जो काय ॲक्सेलरेशन आहे हा ॲक्सेलरेशन कुणामुळे तयार झालेला आहे? तर या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार झालेला आहे। म्हणून हे जे काय ॲक्सेलरेशन आहे ते ए न लिहिता आपण काय लिहिणार आहे? जी लिहिणार का? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ॲक्सेलरेशन तयार होतं
त्यालाच तर आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. म्हणून इथं एच्या ऐवजी मी काय लिहिलं, जी लिहिलं. हे झालं माझं इक्वेशन नंबर सेकंड. बघा, ही पण फोर्सचीच व्हॅल्यू आहे, ही पण फोर्सचीच व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्या दोन्हीही व्हॅल्यू कशा असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. सो देअरफॉर दोन्हीही व्हॅल्यू जर आपण इक्वेट केल्या तर पहा इक्वल्स टू काय शिल्लक राहील, एम जी. सो स्मॉल एमला स्मॉल एम कॅन्सल होईल आणि जी ची व्हॅल्यू काय शिल्लक राहिली सांगा, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता तुम्हाला जी ची व्हॅल्यू आपण कशी तयार केली इथपर्यंतचा पॉईंट समजला असेल. आता हा जो काही जी आहे हा जी सगळ्या ठिकाणी सेम नसतो. या जी मध्ये काय होत असतात, याच्या व्हॅल्यू चेंजेस होत असतात. मग या व्हॅल्यू ज्या चेंजेस होतात त्याला आपण म्हणतो व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला या जीचं काय पाहायचंय, व्हेरिएशन पाहायचंय. मग हे जे काय व्हेरिएशन आहे हे व्हेरिएशन तीन प्रकारे आपल्याला पाहायचंय. एक तर त्याच्या सरफेसनुसार म्हणजे अर्थ सरफेसनुसार आपल्याला पाहायचंय. दुसरं म्हणजे अल्टिट्यूडनुसार, अल्टिट्यूड म्हणजे जर आपण अर्थ सरफेस पासून हाईट वरती गेलो तर. आणि तिसरं म्हणजे डेप्थनुसार. मग आता डेप्थ म्हणजे कुठं, आपण अर्थ सरफेसच्या आतमध्ये गेल्यानुसार. ठीक आहे. मग आता हे व्हेरिएशन्स समजून घेण्याआधी एक छोटा पॉईंट आहे तो आपण समजून घेऊया. आता हा जो काही जी आहे या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं, हा कॅपिटल जी कॉन्स्टंट आहे, हा एम म्हणजे मास ऑफ अर्थ आहे आणि हे आर आहे ते रेडियस ऑफ अर्थ आहे. सो हा जी जो काय आहे तो डिपेंड कशावरती आहे, तर हा जी त्या मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ वरती डिपेंड आहे. ठीक आहे. आता तो डिपेंड कसा आहे हे बघा. आता हा जो काही जी आहे या ठिकाणी एक्सप्रेशन मध्ये बघितलं तर हा जी या यम ला कसा प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर काय असतं सांगा, पहा जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यम आहे. म्हणजे जर मी जी ची व्हॅल्यू इन्क्रीज केली, म्हणजे जी ची व्हॅल्यू वाढली तर त्या ठिकाणी मास पण इन्क्रीज झालेला असणार आहे. म्हणजेच थोडक्यात उलटं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जर मास इन्क्रीज झालं तर जी ची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जर मास डिक्रीज झालं तर जी ची व्हॅल्यू सुद्धा काय होते, डिक्रीज होते. त्याचबरोबर हा जो काही जी आहे ह्या रेडियसच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो दॅट इज जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग आता इनव्हर्सली प्रपोर्शनल असेल तर काय असणार आहे बघा, जर जी ची व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणूया इथं आर ची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर जी ची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जर आर ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. पहा, व्हेरिएशन जर जी मधलं समजून घ्यायचं असेल तर हे जे मी इथं 3 पॉईंट लिहिलेत नाही, हे 3 पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे. जी हा यमला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो यम इन्क्रीज झाला जी पण इन्क्रीज होईल. एम डिक्रीज झाला तर जी पण डिक्रीज होईल. जी हा रेडियसच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जर रेडियस डिक्रीज झाली तर जी इन्क्रीज होईल आणि रेडियस जर इन्क्रीज झाली तर जी मात्र काय होईल, डिक्रीज होईल. इथपर्यंतचा पॉईंट तुमच्या आता लक्षात आला असेल. आता आपल्याला व्हेरिएशन ऑफ जी बघायचंय. मग व्हेरिएशन ऑफ जी जे काय आहे ते पहिला पॉईंट आपण काय म्हणलेलं, सरफेसनुसार पाहायचंय. मग आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा की अर्थ जी काय आहे ती अर्थ संपूर्ण स्पेरिकल नाहीये. ठीक आहे. तर ती काय झालेली आहे, तर ती इक्वेटरला बल्ज झालेली आहे. बल्ज झालेली आहे म्हणजे काय, तर ती इक्वेटरला फुगलेली आहे. आणि पोल्स जे काय आहेत त्या पोलला ती काय आहे, फ्लॅट आहे. फ्लॅट आहे म्हणजे कशी आहे, ती चपटी आहे. आता अर्थचा असा शेप का झालाय, तर अर्थ त्याच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतेय आणि ह्या फिरल्यामुळं ती काय झालेली आहे, इक्वेटरला बल्ज झालेली आहे आणि पोलला फ्लॅट झालेली आहे. मग आता बघा, अर्थ जी काय आहे ती बऱ्यापैकी तुम्हाला अशी दिसेल, एक्झॅक्ट अशीच असणार आहे असं नाही. सो बऱ्यापैकी डायग्राम समजावी म्हणून मी या पद्धतीने काढलेली. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इक्वेटरला जर ती फुगलेली असेल तर सेंटर पासून इक्वेटर पर्यंतचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि पोलला जर ती चपटी झाली असेल तर सेंटर पासून पोल पर्यंतचं जे डिस्टन्स असणार आहे ते कसं असणार आहे, कमी असणार आहे. मग आता जी चा फॉर्म्युला आपण काय पाहिला होता, तर जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो हियर जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे जर रेडियस
जास्त असेल तर जी काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे, आणि रेडियस जर कमी असेल तर जी काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. मग आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इक्वेटरला बल्ज झाल्यामुळं इथली जी काय रेडियस आहे ही रेडियस कशी आहे, या ठिकाणी जास्त आहे, आणि पोलला फ्लॅटन्ड असल्यामुळं इथली जी काय रेडियस आहे ती रेडियस कशी आहे सांगा, कमी आहे. मग जिथं व्हॅल्यू जी आरची व्हॅल्यू जिथं काय असणार आहे, कमी असणार आहे. स्वतः इन्व्हर्सली प्रपोर्शनल असल्यामुळं आर जर कमी असेल तर त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे. सो पोलला जीची व्हॅल्यू अर्थ सरफेसवरती सगळ्यात जास्त आहे आणि ती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर आपण इक्वेटरचा विचार केला तर इक्वेटरला याची रेडियस जास्त असल्यामुळं जीची व्हॅल्यू अर्थ सरफेसवरती इक्वेटरला ही कशी असते, सगळ्यात कमी असते. आणि कमी असल्यामुळं अर्थ सरफेसवरती सगळ्यात कमी व्हॅल्यू इक्वेटरला आहे आणि ती आहे 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो हे आहे व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू सरफेस. आता आपल्याला व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू अल्टिट्यूड पाहायचं आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय, अर्थ सरफेस पासून आपल्याला उंचावरती हाईटवरती गेलं तर जी मध्ये काय चेंज होतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता काय चेंज होणार आहे, सो आपल्याला माहिती आहे की जी हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर आहे. म्हणजे रेडियस म्हणजेच काय, सध्या दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो जर आपण अर्थ सरफेस पासून एखाद्या पर्टिक्युलर हाईट वरती गेलो तर या ठिकाणी डिस्टन्स जे काय आहे ते डिस्टन्स काय झालं सांगा, इनक्रीज झालं. मग जर डिस्टन्स इनक्रीज होत असेल तर जी काय झाला पाहिजे, डिक्रीज झाला पाहिजे. म्हणजे जसं जसं आपण अल्टिट्यूडला जाऊ, जसं जसं आपण उंचीवरती जाऊ तसं तसं जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. मग आता याचं एक्झाम्पल म्हणून पहा, पुस्तकात सुद्धा चार्ट दिलेला आहे हा, आपण या ठिकाणी पाहूया. पहा, अर्थ सरफेस म्हणजे सरफेस ऑफ अर्थ वरती हाईट 0 असणार आहे. सो त्या ठिकाणी आपण बघितलं 9.8 आहे. माउंट एव्हरेस्ट जे काय आहे ते 8.8 किलोमीटर उंचीचं आहे. म्हणजे तुम्ही जर माउंट एव्हरेस्ट वरती गेला तर त्या ठिकाणी सुद्धा जीची व्हॅल्यू 9.8च आहे. म्हणजे ही हाईट थोडीशीच वाढली आहे. सो जीच्या व्हॅल्यूमध्ये जास्त फरक पडत नाही. त्याच्यानंतर जर मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून, मॅनमेड बलून जो काय जास्तीत जास्त हाईट वरती पोहोचलेला आहे त्याची हाईट आहे 36.6 किलोमीटर. या ठिकाणी बघितलं तर त्याची व्हॅल्यू झाली आहे जीची 9.77. ही सुद्धा व्हॅल्यू काही जास्त कमी झालेली नाहीये, बरोबर. याच्यानंतर जर बघितलं तर वेदर सॅटेलाइट. आता वेदर सॅटेलाइट जी काय असते ती अर्थ सरफेस पासून 400 किलोमीटर अंतरावरती असते. आणि या ठिकाणी जर तुम्ही मात्र आता बघितलं तर 9.7चं 8.7 झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय झालेली आहे, बऱ्यापैकी चेंज झालेली आहे. आणि जर आपण कम्युनिकेशन सॅटेलाइटचा विचार केला तर कम्युनिकेशन सॅटेलाइट ही 35,700 किलोमीटर इतक्या अंतरावरती असते. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जीची व्हॅल्यू बघितली तर ती खूपच कमी होऊन किती झालेली आहे, 0.225. सो अल्टिट्यूडनुसार जीच्या व्हॅल्यूला काय फरक पडतो, जर हाईट इन्क्रीज झाली तर त्या ठिकाणी तुमचा जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता आपल्याला व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू डेप्थ बघायचं आहे. आता डेप्थ म्हणजे कुठं जाणार आपण, अर्थ सरफेसच्या आतमध्ये जायचंय. मग आता अर्थ सरफेसच्या आतमध्ये गेलं, आता हा थोडा पॉईंट कन्फ्युजिंग वाटतो, पण कन्फ्युजिंग नाहीये, एकदम सिंपल पॉईंट आहे. का कन्फ्युजिंग वाटतो बघा, आपण जर समजा या ठिकाणावरून इथपर्यंत आलो, डेप्थला गेलो, आपण आतमध्ये गेलो, तर आपल्याला काय कळतंय, डिस्टन्स इथं काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग आपण शिकलो जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू जर आर स्क्वेअर असेल, रेडियस वाढली तर जी काय होतोय, कमी होतोय. मग रेडियस डिक्रीज झाली तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू वाढली पाहिजे. म्हणजे आपण डेप्थला जाताना आरची व्हॅल्यू कमी होतीये, मग जी वाढला पाहिजे असं वाटतं आपल्याला. पण आतमध्ये डेप्थमध्ये जाताना सुद्धा जीची व्हॅल्यू ही कमीच होते वाढण्याच्या ऐवजी. आता तसं का होतं, तर जी हा नुसता आर वरती डिपेंड नाहीये ना बाळांनो. हा जो काही जी आहे इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम, मास ऑफ अर्थ वरती सुद्धा तो डिपेंड आहे ना. मग जर आपण डेप्थला जात असू तर जो पर्सन या ठिकाणी आहे, म्हणजे जो डेप्थला पोहोचलेला आहे एवढ्या, त्याच्यासाठी जी काय मास ऑफ अर्थ असणार आहे नाही, ते फक्त आणि फक्त एवढ्याच अर्थसाठी, म्हणजे जो तो ज्या पॉइंटला आहे
त्या पॉईंटपासूनच्याच अर्थवरती, या पॉईंटला जेवढं मास प्रेझेंट आहे अर्थचं त्याच माससाठी काय असणार आहे, ती जीची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. सो या ठिकाणी आपण बघितलं मास आत गेलो डेप्थला तर मास काय होतंय, डिक्रीज होतंय. मग जर मास डिक्रीज झालं तर जीची व्हॅल्यू सुद्धा काय झाली पाहिजे, त्या ठिकाणी डिक्रीज झाली पाहिजे. म्हणून जसं जसं आपण डेप्थला जाऊ त्या पद्धतीनं जीची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि ज्यावेळी आपण सेंटरला पोहोचू तर जो व्यक्ती सेंटरला आहे किंवा जो ऑब्जेक्ट सेंटरला आहे अर्थच्या, त्या ऑब्जेक्टसाठी या ठिकाणचं मास जे काय असणार आहे ते 0 असणार आहे. सो त्या ऑब्जेक्टसाठी जर सेंटरचं मास 0 असेल सो जीची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे, त्याच्यासाठी 0 असणार आहे. सो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ व्हॅल्यू ऑफ जी ही काय असते, 0 असते. आय होप आज जो आपण पॉईंट घेतला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा तुमच्या लक्षात आला असेल. याच्यावरती जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. बरं, तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि अशाच प्रकारच्या मॅथ्स आणि सायन्स रिलेटेड कन्सेप्टसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. थँक्यू फ्रेंड्स.